महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। मान्सून महाराष्ट्रात दाखल। 12 दिवसांआधीच मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री, तर मुंबईतही मान्सून लवकरच दाखल होणार। बारामती आणि इंदापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस, काही ठिकाणी पूर परिस्थिती। पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी, ओढे नालेही तुडुंब भरले। राज्यातली आणखी हुंडाबळींची प्रकरणं समोर। पिंपरी चिंचवडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, तर एका हुंडाबळी प्रकरणातील आरोपी महिना उलटून सुद्धा मोकाटच। अमरावतीमध्ये पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या। वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेंचं बँकेतील लॉकर सील। आलिशान गाड्या, सोनं आणि चांदीची भांडीही जप्त, तर हुंड्यात घेतलेले 51 तोळं सोनं ताब्यात घेण्यासाठी बँकेसोबत पोलिसांचा पत्रव्यवहार। हगवणे कुटुंबियांच्या अटकेनंतरही कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण मोकाटच। निलेश चव्हाणला कोणाचा आश्रय? नीलम गोरेंचा सवाल। ठाकरे बंधू एकत्र येणारच, मनसे शिवसेना युती होणारच। संजय राऊतांकडून पुनरुच्चार, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावनेपोटी उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक। राऊतांचं स्पष्टीकरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। नांदेडमध्ये पार पडणार शंखनाद सभा। जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था। सध्या अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन, 2.5 ते 3 वर्षात तिसऱ्या नंबरवरती जाणार। नीती आयोगाच्या सीईओंचा विश्वास। पुण्याच्या रांजणगावमध्ये तिहेरी हत्याकांड। वाघाळे रोडवरती अज्ञात महिलेसह सापडले 3 चिमुकल्यांचे मृतदेह। हत्या करून मृतदेह जाळले, तपास सुरू।